वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. भूत यज्ञ मग सर्वाभूती करुणा. ज्ञानोबा सांगतात, तोंड पाहुनी प्रकाशू न करी जेवी चंडांश. मी रात्रीच्या कीर्तनात सांगितलं, आत्ता तुम्हाला सांगतो की ज्ञानोबांच्या सोहळ्यामध्ये दुसऱ्या दिंडीतला मनुष्य आपल्या पंक्तीत बसू नये याची इतकी काटेकोर अंमलबजावणी केली जाते. आणि दिंडी उठून जाताना 20-20 किलोचा भात जाग्यावर ओतला जातो. आपण बघतो रोज. भाजीच्या बादल्याच्या बादल्या ओतून टाकतात लोक. शिऱ्याची घम्याच्या घम्याली पालती करतात. बाबा, माझ्यासारख्या माणसाला वाईट वाटतं. मला खरंच सांग, अन्नाची किंमत कळायला पाहिजे. माझ्या शेजारी बसून कुणी ताटात हात धुतला तर मला राग येतो. माझ्या शेजारी बसून ताट स्वच्छ केलं पाहिजे, स्वच्छ, पूर्ण स्वच्छ धुतल्यासारखं. मग लोकांनी युक्तिवाद काय केलं? लोक म्हणतात, हे ताट खरकट राहिल्याशिवाय पशुपक्ष्यांना कसं मिळणार नाही? तुझ्या घरातलं घाल, मग तुझ्या घरातलं घाल, मग बाता कर. लक्षात ठेवा, दुसऱ्याचं अन्न नव्हे. आमच्या गुरुजींची आवडती ओवी बुवा, आमच्या गुरुजींची अति आवडती ओवी. प्रत्येक प्रवचनात एकदा दोनदा ही ओवी येणार. आपण यथेच्छ खाणे, उरले अन्न दुसऱ्यास देणे, परिवाया दवडणे हा धर्म नव्हे. समर्थांची ओवी. आपण यथेच्छ खाणे, पाहिजे तेवढं आपण खावं, राहिलेलं अन्न दुसऱ्यास देणं, पण त्या ताटात खरकट्यात हात धुणं हा धर्म नव्हे. त्या ताटामध्ये खरकट ठेवून हात धुवायला याला धर्म म्हणतात. लक्षात ठेवा. महाराज लोकांनी काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. मी काही महाराजांच्या शेजारी बसून जेवलो, निम्म्या ताटात हात धुतात. मला वाईट वाटलं. त्यांना बोलण्याचं धाडस मला होत नाही. धाडस नाही त्याला बोलण्याचं, पण आपल्याला आवडलं नाही. बरं, पंढरपूरचा विषय सांगायच नको. पंढरपूरचे लोक मुद्दाम हात धुतात. काय शास्त्र मुद्दाम? काय तुमच्यापासून समाजाने काहीतरी घेतलं पाहिजे का नको? आम्ही काहीतरी आदर्श तुमचा घ्यायला नको तुमचा? अजिबात. सर्वाभूती करुणा. एका बाजूला पाठीच्या पाट्यांना आपण ढकलून देतो आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या दिंडीतला एखादा वारकरी आपण बसून देत. तर बसू दे ना, बसू दे. काय बिघडते? काय अडचण काय त्याच्यामध्ये? असो, हे चिपैचवते स्थान साधितो सज्जन विरळा कोणी, त्याचेने दर्शने जळती पापराशी, तो सर्वात तीर्थासी तीर्थरूप. 4 स्नानं सांगितली. मी यामध्ये तुमचा जास्त वेळ घेतला. 5वे स्नान काया ब्राह्मण हो. उदकानं आंघोळ करणं हे 5वं स्नान आहे. ते लौकिक स्नान आहे हो. करणे ते आंघोळी लौकिका अर्थ. 5वे स्नान काया प्रक्षाळावी जळी, करणे ते आंघोळी लौकिकार्थ कामक्रोध. बरोबर. धम्म मत तर हे दोष दुर्द देहा माझी, विवेक वैराग्य धरावे मानसी. विवेक धरावं, वैराग्य धरावं, अखंड संताशी शरण जावे. अनंत जन्माचे हेची प्रायश्चित्त. ब्राह्मणाने प्रायश्चित सांगितलेलं आहे. भगवंतानी प्रायश्चिताला उत्तर दिलेलं आहे. ज्याचे वाचे नित्य रामकृष्ण. शांती क्षमा दया निजबोध निवृत्ती, अखंड खेळती दयापाशी. अशी शांती क्षमा दया निजबोध निवृत्ती हे सगळे दैवी संपत्तीचे गुण ज्या नामदेवाजवळ अखंड खेळतात, अखंड खेळती तो एक संसारी धन्य शिंपी नामा. आवडता मा जीवन. आम्हाला नामा आवडतो का? तर तो मूर्तिमंत प्रायश्चित्ताचं स्वरूप आहे देवा. बस, आता काय सांगू आणखी. ब्राह्मणच होते म्हणले, आम्हाला हा शाब्दिक छल आवडत नाही. नका आवडत. चला, भगवंतांनी त्यांच्या समाधानासाठी प्रायश्चित घेतलं. प्रार्थनी सगळे का बोले बोळ फेडाव संदेव वासनेचा. चला जाऊया गंगेला. स्नानविधी लागे जावे संतांचे न्यागे तुम्ही. भगवान निघाले, ब्राह्मणांच्यासाठी निघाले. सकळ संत भारू सहित शारंग धरू,
पाटी दळबारू ब्राह्मणांचा, आले चंद्रबागे हरनामे गर्जत, केला प्रणिपात पुंडलिकासी, प्रक्षाळूनी चरण केला प्राणायाम, बाप सकळ धर्मजनितासये, समस्त द्विज कला करून प्रदक्षिणा आरंभिले स्नानविधी देवी. भगवंतांनी स्नानविधीला सुरुवात केली. नामदाराय वर्णन करतात, भगवंताचे कुरळे केस आहेत, चाचर कुरळ केस रोळती पाठीवरी, पितांबरधारी श्यामतनू, सुंदर कमळाने मुखप्रभाराशी, ते ध्यान मानसनकाधिका. ब्राह्मणांनी जेवढं सांगितलं होतं तेवढं भगवंतांनी सगळं केलं. गोमय मृत्तिका नोन्या देखा, गाईचं शेण आणलं. दशक्रियेला गाईचं शेण आहे. गाईचं शेण सगळ्या अंगाला लावायचं आहे. हाजामत केल्यानंतर डोक्याला लावायचं आहे, दाढीला लावायचं आहे. एका कराडच्या मधू नावाचा ब्राह्मण होता. म्हणलं काका काय भानगड आहे हो? ते म्हणले तात्या, जुन्या काळामध्ये वस्तारे साधे होते, नाभिक समाजातली मंडळी रानटी होती, त्यामुळे वस्तारा सरळ चालत नसे. दशक्रियेचा भाग म्हणजे सकाळी लवकर असायचा, कधी कधी थंडी असायची, हात थरथर कापायचे, त्यामुळे डोक्याला जखमा व्हायच्या. डोक्याला जर जखमा झाल्या तर त्याच्यासाठी गाईच्या शेणासारखा जगातच उपाय नाही. हा भाग आहे त्याच्या पाठीमागे. गाईचं शेण अँटीसेप्टिक आहे, लक्षात ठेवा. हा, काही लोकांचं म्हणणं आहे की नाही नाही नाही, गाईचं शेण चोळा. पाठीमागच्या 5-6 वर्षापूर्वी माझा अपघात झाला होता बारामतीजवळ, माहिती आपल्याला. आमच्या गाडीनं पूर्ण क्वालिटी घेतली होती आणि मी बाहेर पडलो. काय 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 लागलं नव्हतं जास्त, अजिबात काय, सुखरूप होतो. पण गाडीच्या काचा डोक्याला लागल्या होत्या. माझ्या डोक्याला लागलं गाड्या, माझं लक्षच नाही. आमच्यावर काय माणसं होती, त्या माणसांना काढण्याच्या नादात मला काही लागलंच नव्हतं. मी त्यांना आता बाहेर चला म्हणत होतो, असं काहीतरी काही वाहन थांबवत होतो, कुठं फोन करत होतो. बऱ्याच वेळानंतर माझ्या डोक्यात मला गार लागलं. गार काय लागतंय? पण मी डोक्यावर असा हात फिरवला. हात फिरवतो सगळ्या हाताला रक्त. अरे बापरे! मग लक्षात आलं आपल्या डोक्यावर जखम झालेली आहे. मग जरा ते रक्त पुसून काढलं. माझ्यावर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल. का ठेवायला? मी सांगतोय म्हणून तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. काही केलं नाही. जिथं आमची गाडी उलटी झाली होती त्याच्या समोर जे घर होतं त्या घरामध्ये देशी गाय होती. त्या माणसाला म्हणलं गाय आहे का? म्हणलं आहे. शेण आहे काय? शेण घेऊन ये. त्या गायचं शेण घेतलं, सगळ्या डोक्याला सरकटलं. काय केलं? काही सुद्धा केलं नाही. माझा विश्वास ठेवा तुम्ही. काही सुद्धा केलं नाही. नुसतं डोक्याला मी शेण थापलं, सरकटून टाकलं शेण. त्याच्यावर काही केलं नाही. धनुर्वाताचं इंजेक्शन सुद्धा घेतलं नाही. हे मात्र मी खरं बोलतोय. नाहीतर मग अशा आपला विषय झाला म्हणून सांगतो नाही. आणि मला काही सुद्धा झालं नाही. फक्त 3 दिवस डोकं पाण्यात भिजवलं नाही, बाकी काही केलं नाही. साधी गोळी सुद्धा खाल्ली नाही. गोपालन केंद्रावर काम करत असताना माझ्या पायाला कसली ठेच लागू दे, पत्रा लागू दे, मी कधी धरून इंजेक्शन घेत नाही. पायातून रक्त निघालं, बोट फुटलं, सरळ जायचं आणि गोट्यामध्ये जे गोमूत्राची कुंडी आहे त्या कुंडीमध्ये पाय धरायचा. काही करायचं नाही. तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. गाय म्हणजे धन्वंतरी आहे देवा. गाय धन्वंतरी आहे. गाय म्हणजे धनुर्वेद आहे, जिवंत. ज्याच्या घरामध्ये गाय आहे त्याचं आरोग्य संपन्न. ज्याच्या दारामध्ये लिंबाचं झाड आहे तो आरोग्य संपन्न मनुष्य आहे. 1 महिन्याच्या पाठीमागची गोष्ट सांगतो. 1 महिन्याच्या पाठीमागची. ज्या माणसाला 350 साखर आहे, 350, त्या माणसाचा मला फोन आला दवाखान्यातून. तात्या जखम बरी होत नाही, काय करू सांगा. पायाला जखम झाली होती. म्हणलं काहीच करू नका, डिस्चार्ज घेऊन घरी आहे. त्या माणसाचा फोन नंबर, पत्ता सगळं देतो तुम्हाला, सगळं. सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मोही नावाच्या गावाचा मनुष्य आहे. तो म्हणलं घरी आहे. फक्त घरी आला. काय होतंय? जखम वाहते म्हणला. काय करू नकोस, गोमूत्र घेऊन गोमूत्रानं धुवून काढ. जखम गोमूत्रानं धुवून काढली. काही करू नकोस मला अजिबात. संध्याकाळी 6 वाजता परत मी त्याला फोन केला. अजून एकदा धुवून काढ. अजून धुवून काढली.
दुसऱ्या दिवशी सकाळी विचारलं, आता काय फरक आहे? तो म्हणला, पाणी व्हायचं बंद झालं. माझ्यावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. कधी म्हणजे गायीचे काय काय उपयोग आहेत, एवढे उपयोग मी तुम्हाला भरपूर सांगेन, भरपूर. परत म्हणलं गोमूत्रानं धुवू जखम. परत गोमूत्रानं जखम धुतली आणि त्याला सांगितलं, लिंबाच्या झाडाचा साल काढ, ती साल बारके तुकडे करून मिक्सरमध्ये घाल, मिक्सरमध्ये त्याचं चूर्ण कर, ते चूर्ण धोत्रानं गाळून घे आणि तेवढी पावडर त्या जखमेवर थापून टाक, काही करू नकोस. त्यानं तेवढं काम केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तर संध्याकाळी 4 वाजता त्याला फोन केला. तो म्हणला, जखम सुकली. म्हणलं आता काहीच करायचं नाही, आता काहीच उद्या सकाळपासून एकच उद्योग, त्या पावडर जे आपण लावलेले आहे ना त्याच्यावर फक्त गोमूत्र मारायचं, बाकी काही करायचं नाही. आणि ह्याच्यानंतर प्रॉब्लेम आला तर मला फोन कर, नाही तर करू नकोस. त्यानं मला फोनच केला नाही. 4 दिवसानंतर मी त्याला फोन केला. म्हणलं तुम्ही फोन केला नाही. म्हणलं प्रॉब्लेमच संपला तर फोन करायचे कारण काय? म्हणून गाईचं महत्त्व लक्षात घ्या. जाऊ द्या, मी तुम्हाला जाता जाता सांगितलं आहे ना, तर गोमय मृत्तिका आपल्या दशेकरेवेदेला गाईचं शेण काय त्याचं मी तुम्हाला कारण सांगतो. हे की त्या ज्या जखमा होतात ना, त्या जखमाने आपल्याला सेप्टिक होतं, ते सेप्टिक होऊ नये म्हणून गाईचं शेण आहे. ब्राह्मण मूर्ख आहेत म्हणून गाईचं शेण नाही. प्रक्षाळुनी उदकामेद मंत्रे करोनी प्रयोग सारेले स्नान, केला परिधान सोनसळा, ब्राह्मणांचे तीर्थमस्तकी वंदले, अभिवंदन केले असा. सारुण्या कर्म सारुण्या संध्या नित्यनेम सर्व पूजिली भूदेव दिदले ज्ञाने दिदली दाने. भगवान परमात्मा रावळामध्ये आले. आता पुढचा भाग आपल्याला सांगायचा आहे. भगवान परमात्मा मंदिरामध्ये आले. मंदिरामध्ये आले आणि नारद मुनींनी हातामध्ये विणा घेऊन भगवान पंढरनाथाला जागवलेला आहे. विणा घेऊन ते जागरण करतात. भगवान परमात्म्यांनी सगळ्या संतांना बोलवलेलं आहे आणि सगळ्या संतांना सांगितलं, उठोनी प्रातःकाळी यावे शीघ्रवत, द्यावया अक्षत ब्राह्मणास, निजबोधे आनंदे हर्षे खेळे मिळे, भोगावे सोळे स्वानंदाचे, फेडावी तयांची भेदभ्रमदृष्टी, द्यावी तया भेटींज रूपाची, संत संगतीचा प्रगट व्हावा महिमा, द्यावा भक्ती प्रेमा नामयासी. असं भगवंतांनी परत एकदा भक्तांना सांगितलं. आणि त्या दिवशी संध्याकाळी झोपताना राहीनं रुक्मिणीला प्रश्न विचारला, बाईसाहेब हे काय भानगड आहे हो? निज गुज राही रुक्माईसी पुसे, न धर्वे मत हासे नवल वाटे. अरे हसण्यासारखंच आहे ना. काय हसण्यासारखं आहे? पांडुरंगाने प्रायश्चित्त घेतलं. हे काय प्रायश्चित्त हो? आता दृष्टांत आहे का? राही सांगते, बाईसाहेब सूर्याजवळ अंधार असतो का हो कधी? सूर्याने अंधार वरते एके ठाई. हे भूत भविष्य नाही, वर्तमान. आईसे आगटीत जरी घडेल प्रसंगी, तरीत दोष संसर्गी देवराया. सूर्याजवळ अंधार आला तर आमच्या स्वारींच्या जवळ दोष येतील ना. दुसरा प्रश्न विचारला, बाईसाहेब आगीमध्ये बी टाकलं तर ते बी उमलतं का हो? अंकुरतं का हो ते बी? त्या बीजाला अंकुर फुटतो का हो? अग्नी माझी बीज पाले जे ती सुरवाडे, अग्नी दद बीज त्यासी अंकुर केवी फुटावा. नानो बरस आगी माझी पेरिले का खडकी जैसे वर्षले. आगीमध्ये पेरल्यानंतर उगवतं काय? खडकावर रशाव झाला तर तिथे ओलावा होतो काय? नाही. की बुडाले सापडे लवंजळी. बाईसाहेब पाण्यामध्ये मीठ टाकलं तर ते परत सापडतं का हो? ज्योतिषी आळूमाळू मिळाल्या कर्पुरी, कापराचा जर ज्योतिषी संयोग झाला तर कापूर उरतो का हो? आईसे घडेल दर्या त्रिभुवना माझारी, तरी तर श्रीहरी वस्ती दोष. तरी हे नकळे माते सांगावे साचार, सर्व नवचर वटमी. रुक्माई सांगते, राही अगं या पांडुरंगाला संतांचा मोह आहे
आता रुक्मिणीने उत्तर दिले, रुक्मिणी म्हणे ऐक बाई, सांगेन सकाळचे वर्म तूच अनाथा माहेर एक चक्रवाणी बहुदिना लोगन लोपापर म्हणून दिला देव नाम्याचे लोभे कर्मे शुभाष. अगं हा स्वतः अशीत मलिन झालेला नाही ग. नामदेवरायांचा महिमा वाढवायचा आहे म्हणून नामदेवरायांचा महिमा वाढवायचा आहे म्हणून पांडुरंगाने प्रायश्चित्त घेतलेलं आहे. रुक्मिणी सांगते, अगं राही लक्षात ठेव, व्यवहारामध्ये आहे ना, व्यवहारामध्ये एखादं मुलगं तर लाडकं मुलगा असलं तर त्या मुलाचा मोह त्याच्या मायला किती होतो. आंधळे पांगळे मुके आंधळगळ परी जीवा परीस बाळ पडेन ते माते. आईला ते मुलगा जीवापेक्षा आवडतं ना. अंतरीच्या कळवळे खेळवी लाडे कोडे परी विलासाचे चालावडे चोख सांग. आपल्या मुलाला खेळवते, दुसऱ्याचं किती चांगलं असलं तर त्याला चांगलं म्हणणार नाही कधीच बाय, प्रश्नच नाही. मग काळ्या मुलाला सुद्धा आई काय म्हणते माहिती आहे का, अगं माझा सोन्याचा तुकडा. आता सोन्याचा तुकडा 3000 रुपये तोळ्यानं जातोय का बघा तर, कुठं 3200 रुपये तोळ्यानं जातो. कसं काय कुणाला अवघड गोष्ट आहे. आई आपल्या मुलाला कधीच नाव ठेवत नाही, या विषयामध्ये त्यास थांबत नाही. रुक्माई सांगते, तैसीच पर्याय विठ्ठलाच्या ठाई चित्त याच्या पायी ठेविले जेणे न पाहे तयाचे जाती कुळकर्म वर्णाश्रम धर्म शुद्ध वाणी. हा पाहत नाही त्यांना वश होतो. दुसरा प्रश्न आहे, सत्यभामेनं नारदाला विचारला. मग नारदा ते पुसे सत्यभामादेवी विस्मय माझ्या देवी थोर वाटे सांडून या थोरी देवमुगट म्हणी नाच तो कीर्तनी संता पुढे. तरी काय आहे, कोणी जन्मीचे काय काय घ्यायचे घेतील नामे. या नाम्याचं ऋण तर किती आमच्या स्वारीवर सांगा तुम्ही एकदा. काय त्यांचं वागणं आहे काय समजत नाही, लक्षात ठेवा. सत्यभामा सांगितले, सत्यभामा सांगते, घेतले नाम्याचे ऋण एका पुंडलिकाचे पांगे येणे शंगे. एका पुंडलिकरायानं वचन दिलं तर 28 योग अजून तिथंच आहे, न पाये परतोनी अजूनही पाठीमोरा. अजून पाठीमाग बघत नाही. भक्तांना जे जे आवडतो तस जे जे दया आवडे ते ते दयारूप पाववी संकल्प सिद्धी त्याचे. एकला एकटू एकले निजवे अखंड करावे काज त्याचे. बाई मला तर अवघड वाटतंय, किती भक्त आहेत हो, आणि त्या भक्तांची लागावळी तर किती असेल. ऐसे भक्त अपार किती लागावळे असेल त्यांचे. आणि एवढे भक्त बिचारे माझ्या मालकाला शेणवतात कसं आहे. हे काय. नारदाने उत्तर तेव्हा म्हणती, नारद मुनी परेश येऊ माते सांगेन मी तू ते सत्यमानी. रुक्मिणीचं उत्तर वेगळं आहे, नारदांचं उत्तर वेगळं आहे. नारद सांगतात, हा निर्विकल्प देव येतसे रूपा. रुक्मिणी सांगते, भक्ताचं देवाचं भक्तावर प्रेम कसं असतं, आईचं मुलावर. नारद मुनी सांगतात, मुळात याच्या अवताराचा हेतूच आहे भक्त. हा निर्विकल्प देव येतेस रूपा करावया कृपा भक्त जना. हा शरणागता वत्सलू अनाथा कृपाळू मिरवी दीन दयाळू ब्रीद जगी. म्हणून नारदाने सांगितलं, यांनी काय काय केले तुला सांगतो. पहिल्यांदा तर यानं अंबर ऋषीचे गर्भवास सहन केल्यात. अंबर ऋषीचे याने सोशिले गर्भवास. दुसऱ्यांदा राखीतो उदास बळीचे द्वार. तिसऱ्यांदा गोकुळी नंदाची राखिली गोधने. गोकुळा नंदाची विकिला काय काय झाला पांडवांचा तर विकलेला कायावाचा मोलदार झाला. राखिली गोधने प्रीतीचे उच्छिष्ट खाणे गवळ्यांचे. विघ्न पडे ते आपणा ओढवी संकटी सोडवी माझे म्हणून. सगळ्या संकटामध्ये त्यांचं रक्षण करतो. आता काय हा सांडून अभिमान न्यून कामे करी आज्ञा वाहे श्री जीविततन करी मानिले सोयरी.
हे तर काहीच नाही हो, हे तर काहीच नाही. आईसाहेब एके अपमानिती डावेवरी बांधिती. आता अपमान का थोडा काल सांगा तुम्हाला, चुरा चुरा कर माकन खाया. त्याने काय साधा अपमान केला का? गोपाळांत देवाचा रोज अपमान केला, रोज. गोपाळ कृष्णा कालचा डाव राहिला डाव द्यावा लागतो. हा, पाटी उचलून वातील खांदी, बळे दयाच्या ठेंगणे सकळ तयासी गोपाळ पाडतील. एक अपमानिती डावेवरी बांधिती, उपवास करीती अर्षमानी, केले अपराध त्यांचे नेगे आपले चित्ती, दुनावी तो प्रीती नित्य नवी. असा एकंदर प्रकार आहे. तिसरा प्रश्न आहे रुक्मिणीचा पांडुरंगाला. निज गुज रुक्मिणी पुसे पंढरनाथा, ठेवून या माथा चरणावरी. रुक्मिणीचा प्रश्न वेगळा आहे. सत्यभामेचा प्रश्न आहे पांडुरंगानं प्रायश्चित्त कसं घेतलं याचा, राईचा. सत्यभामेचा प्रश्न आहे भगवान कशासाठी भक्तांची कामं करतो. आणि रुक्मिणीचा प्रश्न आहे सगळ्यात तुम्हाला काय आवडतं तेवढं सांगा. फार गोड प्रश्न आहे तो. सर्वाहुनी पर्यंते काय स्वामी याते, हे मनोरथ सांगा स्वामी. तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतं असा रुक्मिणीनं प्रश्न विचारला तर ते रुक्मिणी देवाला सांगते, देवा चतुरानाना ऐसे तविता चतुरपणे, ब्रह्मदेव चारी वदनानं तुमची स्तुती करतो. 18 ही पुराणे वेदचारी, 18 पुराणं तुमची स्तुती करतात, 4 वेद तुमची स्तुती करतात, परी तीही उबगली. त्यांनी माघार घेतली. म्हणती नेती नेती, दुनावी तो प्रीती नित्य नवी. तुम्ही जे तुमचे ज्ञानी भक्त आहेत ना, त्या ज्ञानी भक्तांना सायुज्यता मुक्ती दिली आणि त्याच्यातच बुडवलं. सायुज्यता मुक्ती आपुली देऊनी ज्ञानी ते निर्गुणी बुडविले. काय पुढं? ज्ञानी ते निर्गुणी बुडविले. अरे त्यांच्यापेक्षा तुम्हाला काय आवडतं? तुम्हाला काय आवडतं? पंढरनाथाने ओळखलं, पंढरनाथाने सांगितलं आहे, पंढरनाथाने सांगितलं त्याहूनही जीवलक कोण तुमच्यासाठी, ज्याच्याने पैसे काही वेळावले ती, ज्याचं तुम्हाला वेळ लागला असं कोण आहेत? भगवान म्हणले ऐक रुक्मिणी तुला उत्तर देतो. ऐकोनी पंढरनाथ बोले रुक्मिणीशी, तुला माझं गुज माहीत नाही का? काया वाचा मने सर्व निरंतरी, आहे नाम्यावरी लोभणार. मला सर्व भावांना नाम आवडतो खरं. आता पांडुरंगाचं उत्तर ऐका. एवढं उत्तर विस्तारानं सांगतो आणि पुढचा भाग सरळ सांगतो. पांडुरंगाने उत्तर दिले फार गोड. जीवीचे गुजगोप्य आता तुला मी गुजगोप्य सांगतो. ऐक एक चित्ते मनोधर्मे ऐक. आवडते हे माझे भक्त परमसखे, जे सबाय सारिके सप्रेमळ. त्या परीस थोर नाही मज तुझे, मज त्यांचे नि काजे नावरूप. त्या भक्तासाठी मला नावरूप आहे. लक्षात ठेव. भक्त सर्वाहुनी पर्यंता माझी आव जीवा. भक्त सगळ्यापेक्षा मला जास्त आवडत आहे. तो इथे काय आवडतं ना? भक्त हा विसावा योग्यां ज्ञानियांचा, भक्त योग्यांच्या सुखाचा शृंगारू, भक्त अलंकारू वैराग्याचा, असा भक्त आहे. लक्षात ठेव. भक्त हो माझ्या जीवीचे निजे ध्येय. बरोबर, भक्त माझ्या जीवीचे निजे ध्येय आहे. भक्त परमप्रिय कुळदैवत. भक्त माझं कुळदैवत आहे. भक्तासंगे सुख विश्रांती विसावा. अगं मला भक्ताबरोबरच विसावा आहे, दुसरा कशाच विसावा नाही. आता आळंदीत सांगायची आवश्यकताच नाही. नामा म्हणे देवा विश्रांती घ्यावया कल्पवरी. भक्त माझे सर्व, भक्त माझा ठेवा सर्व धन. बरा, भक्त माझ्या भाग्याचे भूषण, भक्त ती निदान निक्षेपीचे, भक्त यश कीर्ती, भक्त सुखमूर्ती, भेटे तरी पूर्ती सकळ काम. भगवान सांगतात रुक्मिणी तुला खरं सांगतो, माझ्या भक्तासारखा उदारच कोण नाही. धर्म अर्थ काम मोक्ष मुक्तिचारी, नेता धरी न धरी करी भक्त माझा. भक्त न मागे काही न गली, माझं उनी उदार भक्त माझा. मजा आणि भक्ता नाही वेगळी. भक्तांना घ्यावे सर्व सुख भक्ते माझे. आता भक्तानं काय घ्यावं? भक्त भाग्यवान आहेत. भक्ते नाम घ्यावे, भक्ते रूप घ्यावे, भक्ते मुख पाहावे घडेवळे.
भक्ते हृदय माझे चिंतावे चरण, द्यावे आलिंगन भक्ते मज. हे सगळं भक्त करतात. रुक्मिणी, बाकीच्यांनी उत्तम दिलेले पदार्थ सुद्धा मला आवडत नाही, पण माझ्या भक्तांनी साधं दिलं तरी पत्र पुष्प फळ जळते सर्वावे, भक्तांचे मज व्हावे भलं तैसे. कसलं असेल तसं बा, जे असेल तसं. एका गोपाळानं आपल्या तोंडामध्ये ताक घेतलं आणि ते ताक त्याच्या लक्षात आलं आपण कन्हैयाला देऊया, पण तोंडातूनच ताक घेऊन कन्हैयाला द्यायला आला. त्यानं कन्हैयाला सांगितलं तुझ्या तोंडात ताक ओतायचं आहे. खरं आहे का हे? तोंडामध्ये ताक आहे ना. भगवान म्हणले काय हो, काय चाललंय, काय चाललं हो. मग त्या भक्तानं त्या गोपाळानं देवाला खाली पाडलं, देवाच्या छातीवर बसला, देवाचे दोन्ही ओठ धरले, असे फासटले आणि आपल्या तोंडातलं ताक देवाच्या तोंडात चूळ भरली. कसं झालं चांगला. काय प्रसंग आहे वा, काय प्रसंग आहे सांगा. भगवान उठले तर म्हणतात किती रे गोड ताक आहे, किती गोड ताक आहे, अजून आण. म्हणले आता नाही. असा प्रसंग जीवनामध्ये कधी घडेल का सांगा. मी तुम्हाला प्रवचनामध्ये जाहीर चॅलेंज करतो, तुम्ही घरी जा आणि तुमच्या घरात तुमच्या आवडीची जी व्यक्ती आहे तोंडामध्ये चहा घेऊ नका, कारण आपल्या चहा चालत नाही आपल्याला. तोंडामध्ये दूध घ्या आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीच्या तोंडामध्ये त्या दुधाची चूळ भरा आणि कशी कानपाडीत दिली ती मला येऊन सांगू नका. भक्तांचे मज व्हावे भलं तैसे. बस भक्ताचे मज पडिये सर्व मत. भगवान रुक्मिणी आता तुझं काय म्हण, तरी मी भक्ताचा. अगं मी भक्तांचा आहे की भक्त आमुचे होय निजाचे एकमेक म्हणून नामयाचे अर्थ थोर जवळ न जावा दूर कोठे. हे 3 प्रश्न फार गोड आहेत, पण त्या 3 प्रश्नाचा विस्तार थोडासा केला आणि पंचविध जे स्नान आहेत त्याचा थोडासा विस्तार केला. पुढचाही भाग सर्व अतिशय चांगला आहे, पण हे तीर्थावळी प्रकरण आहे. पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की हे याचा सारांश काय तो तुम्हाला सांगण्यासाठी, म्हणून पुढचा भाग मी धावता सांगतो. भगवान परमात्म्यांनी परत सांगितलं रुक्मिणीला, रुक्मिणी परत एकदा होऊन जाऊ दे, चल परत बामण जेवायला बोलू. चला दुसऱ्यांदा ब्राह्मणांना परत जेवायला बोलवलं. सांगितलं की बा मागच्यासारखी चूक होणार नाही बरं का, मागच्यासारखी चूक होणार नाही. मागच्या वेळेला तुम्ही अगोदर जेवला, भक्त नंतर जेवले, आता त्यांना अगोदर घालतो मग तुमचा नंबर राहतो. चला प्रश्न ब्राह्मणांना माहीतच नाही. म्हणजे पाठीमागचं सगळं सोडून द्या. दुसऱ्यांदा ब्राह्मण आले तर ब्राह्मण यायच्या अगोदरच भक्त आले. बोला आता काय अवघडच आहे का नाही सगळं. ब्राह्मण जेव्हा भगवंताकडे गेले तेव्हा पाहिलं तर तिथं सगळे भक्त आले होते. भोवती भक्त मंडळी मध्ये वनमाळी शोभे नम मंडळी चंद्रदैसा. आता अवघडच आहे. तिथलं वर्णन असं आहे, सकळामुखी कवळ देत असे निज करे. इथं ब्राह्मणांच्या बैठकीत नाम्याच्याच मुखात घातलं होतं. आता सगळे निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान खेचर सगळ्यांच्या मुखामध्ये घालतो आणि त्यांच्या तोंडातून पडलेलं खरकट रुमालानं नव्हे, उच्चिष्ट पितांबरे सावरितो. पितांबरानं त्यांचं पडलेलं खरकट सावरत होता. त्या सुखाचा पारू देखोनी वैकुंठी होती लुलमिटी सुरवरांची. बापरे, आकाशामध्ये देव जमलेले आहेत आणि ते पाहतायत लाळ घोटून. काय हे काय आहे, अरे कसलं भाग्य नाम्याचं आहे बरं. अवघड आहे हा योग, कसला आहे अवघड आहे. आणि हे सगळं पाहिल्यानंतर ब्राह्मणांच्या लक्षात आलं आपण प्रायश्चित्त दिलं कुणाला, आपण ब्रह्माला प्रायश्चित्त देऊन बसलोय हो. बरं नाही असे आप नाही असे पण नाही याच्या जातीकुळ षडमार्ग संबंध याचे ठाई विकल्पाचे नाही वळण कदा. असा भगवान परमात्मा, आपण भगवान परमात्म्याला आपण प्रायश्चित्त दिलं असं आहे. ब्रह्मादिक देव तिष्ठत पाहतीयो मी
सगळेवर वंचलो रे आम्ही भक्ती सुखा, सप्रेम देवनी बुझाविला नामा, आईसे भाग्य आम्हा स्वप्नी नाही, नाम्यासारखं भाग्य आम्हाला नाही असं स्वर्गातले देव म्हणतात. त्या देवांची पुष्पवृष्टी पाहिली, तो हलकल्लोळ पाहिला आणि पंढरातले सगळे ब्राह्मण भानावर आले. त्यांच्या लक्षात आलं आपण ज्याला पाहिजे तो पांडुरंग आहे आणि या पांडुरंगाची पांडुरंगाची कसली भक्ती आहे, तो नामाला किती मानतो आणि आपण भलतंच साहस केलं. मग मात्र ब्राह्मणांच्या लक्षात आलं की आपली चूक झाली. तव ते भाग्याचे सागर विनविती द्विजवर, म्हणती तू माहेर जोडलासी, चरणीचा वियोग न व्हावा सर्वता, तोडावी ममता प्रपंचाच्या आता मागितलेला आहे. वारकरी संप्रदायाने ज्ञानोबरायांचा समाधी सोहळ्याकडे जाताना जाता जाता हे मागून जा, नलगे मोक्ष मुक्ती, नलगे धनसंपत्ती, देई सत्संगती, जन्मोजन्मी. ब्राह्मण म्हणतो देवा आम्हाला कुळाचा अभिमान आहे, या अभिमानाने आम्ही तुझ्या पायात अंतर झालं आहे. कुळाचे अभिमाने अंतर्लोगात येणे, पूर्ण देहामाने बोलून या, हे सकळ तुझी माया, भुललो पण राया, म्हणून जन्म वाया गेले होते. आमचा अपराध झाला, अपराधाच्या कोडी घडल्या पै आमते, निषेधिले तू ते माय बापा, परित्वा दिनाना ते ब्रीद स्वार्थ केले, आम्हा तारियले पतितासी. आता दुसरं काही मागणं नाही, आता एकच मागणं आहे की या संताची संगतच आम्हाला घडावी. असं म्हणून ब्राह्मणांनी भगवंतांची क्षमा मागितली. द्यावे पै दास्यत्व तयाची वंदित, हेची व्रत तीर्थ क्रिया कर्मामा द्यावा भक्ती प्रेमा नामयास. ब्राह्मणांनी काय मागितले, तुझ्या दासाचे द्यावे पै दास्यत्व, तुझं नाही तुझ्या दासाचं दास्यत्व आम्हाला द्या. तयाची वंदित चरणधुळी, हेची व्रत तीर्थ क्रिया कर्मामा द्यावा भक्ती प्रेमा नामयास. बस दुसरं काय नाही. भगवान परमात्म्याने सगळ्या ब्राह्मणांना उपदेश केला. अनुपदेश करताना सांगितलं, बाबा रे हे सामान्य नव्हेत, हे कोड आहेत पहा बरं, यांचे उपकारे दाटवलो संपूर्ण, भक्त पराधीन झालो त्यांनी. हे सगळे म्हणजे जवळचे भक्त आहेत. त्या ठिकाणी सगळ्या भक्तांच्या नावाचे आधी पूर्ण दिलेले, आता ती तिथंच पहा. सगळ्या भक्तांचं सांगितलं आणि नंतर भगवान परमात्म्याने ब्राह्मणांना सांगितलं, ब्राह्मण हो एक ज्ञानोबराय तुम्हाला काय सांगतात तेवढा आता ऐका. ज्ञानोबरायांनी ब्राह्मणांना काय करावं हे सांगितलेलं आहे, तेवढाच आपण सांगतो. सांगा काय म्हणतो? हां तो 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 सुरुवात काय? कृपेच्या सागरे भक्तजन करुणा करे, देवनी आलिंगन करे, निविले ते सर्व ज्ञानांचा राहो, आत्मा ज्ञान देव सांगेल उपाओ, अनुभव तुम्हाला अनुभव सांगेल. धरा हे ज्ञानोबराय सांगतात ते ऐका. आता ज्ञानोबराय काय सांगतात, चष्मा द्या आता जरा. ज्ञानोबराय काय सांगतात? ज्ञानोबराय सांगतात काय केलं पाहिजे. बस आता हे एवढं ऐका. ज्ञानोबराय सांगतात नलगे तीर्थाटन. आता हे सगळे नाही ऐकायचे, तीर्थाटनाची आवश्यकता नाही. काया क्लेश दान, कायाला क्लेश देऊ नका, कायाला क्लेश देण्याची वेळ संपली आता. नलगे अनुष्ठान करणे बहु, फार अनुष्ठान करू नका. नलगती सायास करणे उपवास, धरावा विश्वास, भक्त संतांच्या संगतीमध्ये विश्वास धरा. नलगे वज्रासनी, आता वज्रासन कुठं बसताय कुणाला ठाऊक. बैसावे नेहटी, नलगे गिरी कपाटी वद्ध करणे वास, डोंगर गुहेमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. नलगे उग्र जप, जास्त तप करू नका. नाना मंत्र जप, नाना मंत्राची आवश्यकता नाही. बेने जाय पाप संत संगे, फक्त संतांच्या संगतीनं भीतीनंच पाप जातं. नलगे भस्म उधळणे, आता भस्माचा आविर्भाव नको आहे. वाहने जटाचार, आता जटा वाढवू नका. न घालावा पसार लोकाचारी, लोकामध्ये पसारा घालून आपलं काय दाखवू नका. फक्त एकच काम करा, सर्वभूती करुणा जिवे नामस्मृती. सर्वांच्या ठिकाणी करुणा ठेवा, जिवेच्या ठिकाणी नामोच्चार ठेवा. मन निवृत्ती आपोआप, मन निवृत्ती मार्गाला आपोआप येतो बाबा. क्रिया कर्म धर्म प्रेमेविन खटपटा, या सगळ्या तीर्थावळीचा सारांश तो आहे. प्रेमाशिवाय बाकीचे केलेले सगळे क्रियाकर्म करिता आला वाटा दीर्घ दोषांचा.
साधना वाचोनी मार्ग सोपा जाण, करावे कीर्तन रामकृष्ण. बस नुसतं रामकृष्ण हे कीर्तन करा. काय करा हे सांगितलं तर ऐका. सर्व काळ कथा करा, संताची संगती करा, वाचेन नामकीर्ती गा. हा वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा राजमार्ग, महामार्ग आहे, एक्सप्रेस हायवे आहे. तो हा राजमार्ग सर्वाहुनी चांग, सदा संतंग वाचे नाम. मनामध्ये संकल्प विश्वर धरू नका, संतांना शरण जा. ज्ञानोबराय सांगतात आता ऐका. पुढती सांगेन एक, सांगेन प्रत्यक्ष अनुभव सिद्ध. हा जो ग्रंथ आहे ना, या ग्रंथाची स्तुती पुढं केलेली आहे. ज्ञानोबरायांनी ग्रंथ समाप्त केलेला आहे. नामदेवराय सांगतात हा ग्रंथ म्हणजे काय का, वेदाचे हे सार. तीर्थावळीमध्ये वेदाचं सार आहे, वैराग्याचे जीवन आहे, चिदाकाशेची गुण परमगुज आहे, हे शुद्ध ज्ञान आहे, हे गुह्य आहे, मोक्षमुक्तीचं बीज आहे, सगळ्या मंत्रराज, सगळ्याच्या मंत्राच्या राजा असणारा असा मंगलनिधी आहे. हे नामदेवरायांच्या हृदयात होतं. नामदेवरायांनी ही कथा भूमंडळ प्रकट केली. काय ते विठ्ठल नाम साराचे सार. कलियुगावर सकळजना जे श्रवणाचे श्रवण, हा तीर्थावळी म्हणजे श्रवणाचे मननाचे मनन, जे का निधिध्यासन निधध्यासाचे, जे सकळ धर्मजनक. या तीर्थावळीमध्ये सगळ्या धर्माचा जन्म आहे. पवित्राचे पावन, जे का अधिष्ठान आनंदाचे, जे योगसिद्धीचे जीवन पियुष. अहो हे योगसिद्धीला सुद्धा जगवणारं हे अमृत आहे, जेने पूर्ण आयुष्य कामनेचे, पुण्य पावन देवा भक्ताचे सोळे, प्रत्यक्ष गळाळे आनंदाचे. याचं श्रवण करा, भक्तिभावे याचे करता श्रवण, मग नाही दर्शन गर्भवासा. म्हणून कीर्तन करावे आवडी, घ्यावी अर्थगोडी अनुभवे. नामदेवरायांनी आपल्या काव्याचं महत्त्व सांगताना सांगितलेलं आहे. याला प्राकृत काव्य म्हणू नका, नव्हे प्राकृत पाठांतर कवित्व, नुसतं कवित्व म्हणू नका. मी मगाशी अगोदर सांगितलं आपल्याला, ज्ञानोबराय सांगतात नामयाचे बोलणे नव्हे हे कवित्व, हा रसाद्भूत निरुपमू, हे कवित्व नव्हे, हा उपनिषदमतीतार्थ ब्रह्मरस आहे. हे उपनिषदाचं सार काढलेलं आहे. या ठिकाणी जाणीव शाणीव करायची नाही, न काय न पाहावी व्युत्पत्ता योग्यता उत्पत्तीची. हे सात्विकाचे धन आहेत. हे तीर्थावळीमध्ये सात्विकाचं धन आहे. या धनाचे भोगते कोण आहेत? संतजन आहेत. नामे देवे पूर्ण ग्रंथ केला. तीर्थावळी आपल्या पुढं मोडकी तोडकी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पांडुरंगभावानी कीर्तनात आपल्या फोनवर सांगितले, तात्या तुम्ही 4 दिवस तीर्थावळी सांगा. माझ्या जीवनात मला कधीतरी असं वाटत होतं की कधीतरी तीर्थावळीवर आपण प्रवचनं सलग करावीत. उलट पांडुरंगभावानी मला त्यानिमित्तानं चांगली संधी दिली की या ठिकाणी वैष्णव सदनच्या आवारामध्ये 4 दिवस नामदेवरायांच्या या सुंदर वाङ्मयावर बोलण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला पहिले दिवशी सांगितलं याचं महत्त्व काय ते सांगा. याचं महत्त्व आहे, ज्ञानोबराय नामदेवराय एकत्र आले ना, हे काय हो? अरे ज्ञानोबराय आणि नामदेवराय एकत्र आले, यामध्येच वारकरी संप्रदायाचा एक प्रचंड गौरव आहे. लक्षात ठेवा, फार मोठा गौरव आहे हा. हे एकत्र आले त्याचा म्हणजे काय? मूर्तिमंत ज्ञान, ऐके ज्ञान चक्रवर्ती. मूर्तिमंत ज्ञान म्हणजे ज्ञानोबराय, आणि मूर्तिमंत प्रेम म्हणजे नामदेवराय. लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये उद्धार होण्यासाठी 2 गोष्टीची आवश्यकता आहे. एक म्हणजे देवाविषयीचं निरंतर प्रेम तुमच्या अंतःकरणात पाहिजे. निरंतर प्रेम. आपल्याकडे प्रेम नसतं बा. खरं सांगतो, आमचे गुरुजी सांगायचे, आपल्यावर, बायकोवर, मुलावर, सुनेवर, नातवावर, सुनेच्या वडिलावर, व्याह्यावर, मेहुण्यावर, बहिणीवर, दाजीवर, बाच्यावर, पुतण्यावर, परत ऑफिसातल्या साहेबावर, ह्या सगळ्यावर प्रेम करायचं. परत गल्लीतल्या दादावर, परत गावच्या सरपंचावर, परत आपल्याला 5 वर्षांनी भेटायला येणार आमदार त्याच्यावर,
आणि त्याच्यातलं राहिलेलं शिळपाकं पंढरीत आल्यावर देवा. भिकारी तुमच्या दारापुढे येतो ना, आई शिळपाकं काहीतरी वाढ म्हणतो ना, तसं आपण देवाला जे वाढतो ते शिळपाकं प्रेम आहे. लक्षात, खरं प्रेम नाही. खरं प्रेम नामदेवरांच्या भक्तीतून बघावं. खरं प्रेमाला मूर्तिमंत प्रेम आहे. वारकरी संप्रदाय प्रेम आणि ज्ञानाचा आविष्कार लक्षात ठेवा. बरं, आणखीन आम्हाला कोणी ज्ञान शिकवण्याचा प्रयत्न करू नये, आणखीन आम्हाला कोणी योग शिकवण्याचा प्रयत्न करू नये. लक्षात ठेवा. अरे वारकऱ्यांच्यासारखा योग कुणाकडे थोडं सांग. वारकऱ्याकडे केवढा योग आहे. तुम्ही कधीतरी रस्त्यावर जाऊन नाक धरून बसताय आणि प्राणायाम करताय ना. आम्ही एका भजनामध्ये 15-20 वेळा प्राणायाम करतो. माहिती आहे का तुम्हाला कधी? प्राणायाम म्हणजे तर काय सांगा बघू. प्राणायाम म्हणजे श्वास दीर्घ घेणं, याचा आहे ना प्राणायाम. यालाच तुम्ही प्राणायाम म्हणता ना. मग असले प्राणायाम आमचे एका कीर्तनात 7-8 होतात. माहिती आहे का तुम्हाला? एका कीर्तनामध्ये 7-8 प्राणायाम होतात. लक्षात ठेवा. ऐका, तुम्हाला प्राणायाम म्हणून दाखवतो. कसा प्राणायाम वारकऱ्यांचा होतो आपण ऐका. पिठू भक्तीचा डांगोरा झाला की प्राणायाम. असले किती चालेत आमच्याकडं? किती चालेत सांगा. ज्ञानदेव वैष्णव मोठा, वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, मुक्त पेठा, स्नानदान घडे श्रेष्ठा घडे, वैकुंठ वाटा संत गेले, संत गेले. झाले का नाही 4 प्राणायाम? अरे एका चालीत 4 प्राणायाम होता. आम्हाला लक्षात येतात. आणि तू कुठं आम्हाला योग शिकवायला लागला? लक्षात ठेव. वारकरी संप्रदाय योगनिष्ठ आहे. हा संप्रदाय ज्ञाननिष्ठ आहे. हा संप्रदाय भावनिष्ठ आहे. हा संप्रदाय भक्तिनिष्ठ आहे. हा संप्रदाय प्रेमनिष्ठ आहे. आणि या सगळ्या संप्रदायाचं बीज ज्ञानोबराय नामदेवराय एकत्र आले 700 वर्षापूर्वी. त्याच्यामध्ये आहे. लक्षात. परत वारकरी संप्रदाय माझ्या सगळ्या लोकांना विनंती आहे की हरिभक्ती पारायणाने एकत्र या. आपण एकत्र येण्याची फार गरज आहे. फार गरज. लक्षात. जितकं आपण एकत्र येऊ तेवढं समाजामध्ये चांगलं चित्र दिसतं. चांगलं लक्षात ठेवा. पूर्वी असं होतं, बोलण्याची नाही आता देवाविन काही. आता बोलण्याची नाही. 2 साधू संत एका ठिकाणी आले की बोलण्याची नाही. देवाचा संबंध. एकमेकाशी बोलायचं सुद्धा नाही. बरं, बस. रस्त्यावरून गाड्या निघाल्या तर उमेश बुवांची गाडी पुण्याहून नगरला चाललेली असते, आमची गाडी नगरहून पुण्याला चाललेली असते. आमच्या दोघांची गाठ पडली की उमेश बुवा तात्या जय हरी. आम्ही इकडून सांगतो उमेश महाराज जय हरी. ह्या हाताचा अर्थ असतो लांबच असा, जवळ येऊ नका जैशा तुम्ही दुरी आहात तैशा राहा अंतरे. आणि चुकून कदाचित आम्ही एकत्र येऊ म्हणून सरकारने बी काळजी घेतली. मधला रस्ताच बंद करून टाकला. डिवाइड. त्यांनी डिवायडर टाकला. गाड्या एकमेकाच्या जवळ येऊच द्या अजिबात. लक्षात ठेवायचं. आमची विनंती आहे तुम्हाला एकत्र या. मी बोला 2 वर्षापूर्वी आग्रह केला, बुवा किती का माणसं येणार पण आपलं बीजेच्या दिवशी दुपारी आपण काय तर म्हणूया. चला आता 2 वर्ष झाले आम्ही तिथं काय तर सांगतोय. असे नात का थोडे बाबा बाकी प्रश्न. पण खरं सांगतो, नामदेवरांच्या पुढे उभारून सांगतोय तुम्हाला. मी बसून सांगतोय की संप्रदायातील वैष्णवांचा प्रतिसाद नाही. आणि ही मला खंत आहे. मी असं समजतो की कदाचित माझ्या स्वभावामध्ये दोष आहेत. मी समजतो, त्यात वाद नाही. पण अन्य कोणी तर आयोजन करा, तिथं तुम्ही बोलवा, मी तिथं येतो. तुम्ही एखादा असं शिबिर आयोजित करा, तिथं मला बोलवा. तात्या तुम्ही 3 दिवस सगळं सोडून या, मी यायला तयार आहे ना. मागच्या वर्षी सगळ्या महाराष्ट्रापुढे मी याचना केली की कडे आयुष्यामध्ये न येणारा प्रसंग आलेला आहे निवृत्तीनाथाच्या दारात. चला सगळेजण जाऊया, सगळेजण चला. आणि करूया निवृत्तीनाथाचा गजर. तिथं सुद्धा कीर्तनकाराने आपला अहंकार शिल्लक ठेवला. काम म्हणजे आम्हाला बोलवलंच नाही. निवृत्तीनाथांच्यासाठी तुम्हाला बोलवलं पाहिजे. आम्ही शक्य असेल तेवढ्या सगळ्यांना प्रतिवाद करतो. ते येत काय दुर्दैव. मग निवृत्तीनाथांच्या सभामंडपामध्ये मी आणि पांडुरंग आम्ही दोघं
एका ठिकाणी टाळ घेऊन शेजारी उभा राहत होतो, तेवढ्यामध्ये सुद्धा लोकांना केवढा मोठा संदेश जातो की बुवा हे कीर्तनकारी एकत्र उभा राहतात. लक्षात ठेवा, हे खंत आहे. लक्षात ठेवा. आपण हे त्या साधू संतांनी काय कसं यांचा स्नेहसंबंध होता सांगा, किशी प्रेमळ होते. कल्पना करा, ज्ञानोबारायन जर आपल्या ज्ञानीपणाचा आग्रह धरला असता तर माझ्याकडे काय, मी कशाला पंढरपूरला जायचं. आणि पंढरपुरात गेल्यानंतर नामदेवराय जर म्हणले असतील कोण आळंदीचा ज्ञानोबा आलाय कोणाला ठाऊक, त्याच्यासाठी मी काय म्हणून सोडून जाऊ. नाही, ज्ञानोबारायांनी पंढरी सोडली, 2 वर्ष आळंदीला ज्ञानोबारायांच्या संगतीत राहिले. त्याच्यातून एक बोध आहे. लक्षात ठेवा, तो बोध हा आहे की भक्तीला ज्ञानाचा डोळा पाहिजे आणि ज्ञानाला भक्तीचा ओलावा पाहिजे. बस. राजस्थानमध्ये जे प्रकरण घडलं त्या प्रकरणामध्ये ज्ञानोबारांच्या लक्षात आलं की भक्ती श्रेष्ठ आहे, योग श्रेष्ठ नाही. योग एकाची ताण भागवू शकतो, भक्ती सगळ्यांची ताण भागवते. योगी एकटा जाऊन पाणी पिऊन येऊ शकतो, भक्त सगळ्या जगाला पाणी देतो. म्हणून आत्ता जो हा कलियुगातला जो समाज आहे, या कलियुगातल्या समाजाला योगाच्या आडामध्ये घालून उपयोगाचं नाही, त्याला भक्तीच्या गंगेमध्ये आणलं पाहिजे. आणि मग ज्ञानोबाराचा अभंग आहे कोणता, जाई न गे माय, त्याच्या अगोदरचा नाही. हा अभंग तीर्थावळीनंतरचा आहे. जाई न गे माय येत आहे पंढरपुरा, भेटे न माहेर आपोलिया, सकाळी गोत माझे पंढरीची जाण, बाप रखमादेव विठ्ठलाचे आण. आजही वारकरी संप्रदायामध्ये सदाचरणानं वागणारे महाराज भरपूर आहेत, भरपूर. असं समजण्याचं कारण नाही की आपलं आचरण चांगलं असतं. आम्हालाही 7 वेळा विकत घेणारी माणसं आहेत, आम्हाला हे लक्षात. महिन्याच्या वारकऱ्यामध्ये साधे वारकरी आहेत की ज्यांचं आचरण असं सिद्धाला लाजवेल असं त्यांच्याकडं आचरण आहे. लक्षात ठेवा. रोकडा दादातल्या मठातले एक नुसते यशवंत मामा आहेत, त्यांच्याकडे बघा काय अवस्था असेल प्रेमाची. लक्षात येतं. तुम्ही यशवंत मामाचा काकडा ऐकला नाही अजून? काकडा ऐकला पाहिजे, ह्याने ऐकलाय यशवंत मामाचा काकडा. एकटेच असतात, एकटे. आता ते चालू शकत नाहीत ना, मग त्या टेम्पोमध्ये असतात. टेम्पो म्हणजे गाडी नाही, 3 व्हीलर आहे. अजून बघा 3 व्हीलर, दिंडीचं डबडं आपलं 3 व्हीलर, त्याच्यात बसतात. मामान उभे राहतात. उठा पांडुरंगाचा दर्शन द्या सगळा, असं म्हणतात. तो खरा काकडा आहे. कधी बघा जाऊन केवढ्या प्रेमानं म्हणतात मामा. अशी किती माणसं आहेत हो, जी माणसं आज आहेत. लक्षात ठेवा. म्हणून एक लक्षात ठेवा, हायवेवर चालणारे सगळे ड्रायव्हर दारुडे नसतात, काही चांगले सुद्धा असतात. संप्रदायामध्ये आचरण संपन्न जगणारे अशी माणसं, निष्ठावंत भरपूर माणसं आहेत. त्यांच्याकडे बघावं. संदीपन महाराज असतील, पांडुरंग बाबा असतील, माधव बाबा असतील, आणि किती तर लोक आहेत की जे लोक आपलं आचरण संपवून दोरीत जीवन आहे. प्रश्न त्यांच्याकडे भगवान आपलं जीवन जगावं. भगवान करो. पांडुरंग बुवांनी मला या ठिकाणी 4 दिवस वाङ्मय सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचं आणि या वैष्णव सदन संस्थेचं औपचारिक मी आभार मानतो आहे. आणि जाता जाता बुवांनी आणखीन एक पदवी मला लावून टाकली. अगोदर त्या प्रमोद महाराजांनी संतवीर कुठेतरी सांगितलं सभेत की झालं आम्ही संतवीर. कोणीतरी आणखीन काहीतरी सांगितलं की लागलं. मग आता पांडुरंगाने आणखीन एक पदवी घातली, महान वैष्णव. ही पदवी आमच्या महान वैष्णव. म्हणलं वैष्णवच नाही, महान वैष्णव कुठून आणता कोणाला? असो, या पदव्या खऱ्या नाहीत, खरंच नाही. माझं जर तुम्हाला पत्र आलं तर त्या पत्रामध्ये माझी जी पदवी आहे तीच खरी पदवी आहे. माझी पदवी आहे संत चरणरज बंडा तात्या कर्णक. मी तुम्हाला जी सही करतो ना ती माझी खरी पदवी आहे, बाकीच्या कोणत्याही खऱ्या पदव्या नाहीत. असो, या निमित्तानं आपल्याशी 4 दिवस संवाद करण्याचा योग आला आणि 4 दिवस तुम्ही मला सहन केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद. नामदेव जनाबाई, नामदेव जना.
नामदेव जनाबाई नामदेव नामदेव जनाबाई 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 नामदेव जनाबाई